अमरावती में नवजात बच्चों की मौत के मामले पर विजय वडेट्टीवार ने सरकार पर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा है कि 2022 में भी ऐसी घटना हुई थी, लेकिन 4 साल बाद भी रिपोर्ट सामने नहीं आई। वडेट्टीवार ने शिलर कंपनी के वेंटिलेटर की गुणवत्ता पर सवाल उठाते हुए जांच की मांग की। उन्होंने पूछा है कि इन वेंटिलेटरों का प्रात्यक्षिक और तकनीकी परीक्षण हुआ था या नहीं। साथ ही फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट और वायर की गुणवत्ता की भी जांच कराने की मांग की गई। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि जिला शल्य चिकित्सक और पीडब्ल्यूडी एक दूसरे के पर जिम्मेदारी डाल रहे हैं। उन्होंने स्वास्थ्य मंत्री पर सतोष मनुष्यवध का मामला दर्ज करने और मृत बच्चों के परिवारों को 25 लाख रुपए का मुआवजा देने की मांग की है। पालक मंत्री और सत्ताधारी नेताओं की गैर मौजूदगी पर भी सवाल उठाए। उन्होंने कहा कि ये मुद्दा विधानसभा में उठाया जाएगा और 8 दिनों में जांच रिपोर्ट मांग जाएगी। इलेक्ट्रिकच्या डिपार्टमेंटची चौकशी, इलेक्ट्रिकचे ऑडिट झालं, चौकशी झाली. ते कुठल्या दर्जाचा वायर वापरला आहे, कुठले स्विच वापरलेत, कोणते वापरलेत. ते आजकाल काय झालं की ब्रँडेड कंपनीच्या नावानं शिक्का मारून सगळे डुप्लिकेट वापरले जातात. वायरसुद्धा कमी दर्जाचे वापरले जातात. फायर ऑडिट 21ला संपल्यानंतर, खरं म्हणजे फायर ऑडिट 21 ऑगस्ट संपतोय, त्याच्या अगोदर ही घटना घडली. मला वाटतं त्या कोणत्या आपला त्यानंतर खरं तर फायर ऑडिट 90 दिवसाच्या पूर्वी, मुदत संपण्याच्या 90 डेज पूर्वी ते करून घ्यायला पाहिजेत. पण झोपून राहिली यंत्रणा. आज हे सांगतात सीएस, त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडीची, पीडब्ल्यूडी यांची. या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, मग जबाबदारी फिक्स होईल. काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची. हे सांगतात की पीडब्ल्यूडीने आम्हाला हे करताना दिलं नाही. मग सीएसनी कसं हँडओव्हर करून घेतलंय? आणि पीडब्ल्यूडीनी ज्यावेळेस हे दिलं, पत्र दिला, आयुक्तांनी पत्र दिलं कमिशनरनी की यांचं ऑडिट करून घेतलं पाहिजेत. मग त्यावेळेस हे सगळे झोपले होते काय? आणि काय करत होते सगळे लोक? एखाद्या घटनेमध्ये परवा 3 मुलांना साप चावल्यामुळे आदिवासी मुलांचा मृत्यू झाला जपतलाईला. त्या संस्था चालकावर गुन्हा दाखल केला. आज ही घटना, हे हॉस्पिटल कोणाच्या अधिकारात चालतात? आरोग्यमंत्र्याच्या. याचे ट्रस्टी कोण? मंत्री. मग ह्यावर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? आजपर्यंत केवळ चौकशी चौकशी चौकशी. ना पालकमंत्र्याचा पत्ता आहे, ना कोणत्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पत्ता आहे. केवळ सांगतायत आम्ही मदत करू. काय सांगितलं काल सत्ताधारी पक्षांनी त्या त्या परिचारिकेला, बिचारीला मदत करून, नर्सला? अरे मारणारे तुम्ही, मदत करणारे तुम्ही, 5 लाख रुपये देतो म्हणून सांगताय. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पूर्णतः आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले.